न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे। महापालिका शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणी देण्याचा प्रयत्न करते, पण वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक वेळा 2 अथवा 3 दिवसाआड पाणी द्यावे लागते। या परिस्थितीत नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी शहरात सुमारे 702 कूपनलिका महानगरपालिकेने मारलेल्या आहेत। याचा मोठा आधार नागरिकांना होतो। यातील बहुतेक कूपनलिकांना इलेक्ट्रिक मोटर बसवून त्याचे कनेक्शन देण्यात आले आहे। मात्र अनेक वेळा या कूपनलिकांच्या पाण्याचा गैरवापर होतो। कूपनलिका चालू बंद करण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे तसेच अनेक वेळा स्थानिक नागरिक हवे तेव्हा कूपनलिका चालू बंद करत असल्यामुळे पाण्याच्या वापरावर महापालिकेकडून कोणताही निर्बंध राहत नाही। यामुळे पाण्याची नासाडी होतेच, तसेच वीज बिलाचा महापालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। सध्या शहरातील 300 कूपनलिकांना टायमर लावून ठराविक वेळेत पाणी दिले जाते। उर्वरित कूपनलिका देखील टायमर लावणे आवश्यक असल्याने याबाबत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सातत्याने मागणी व पाठपुरावा केला होता। जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून यावर्षी महापालिकेला मोठा निधी देण्यात आला असून त्यातून 200 कूपनलिकांवर टायमर बसवण्यात येणार आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची व विजेची बचत होणार असून नगरपालिकेचे होणारे आर्थिक नुकसान कमी होणार आहेत।